आपल्या मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना लोकशाही जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो। लोकशाही राणाभाऊसाठे हे कवी होते, लेखक होते, समाजसुधारक होते, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले अग्रणी नेते होते। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात 1.5 दिवसाच्या शाळा शिकून सुद्धा त्यांनी जे साहित्य निर्माण केलं हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। आजच्या या धकाधकीच्या जीवनात किंवा आज जे सध्या राजकारणासाठी जातीमध्ये जे भांडण लावले जातात, धर्माधर्मामध्ये भांडण लावले जातात, यापासून जर लांब राहायचं असेल तर या अण्णाभाऊ साठे सारख्या महापुरुषांचे आपण साहित्य वाचलं पाहिजे। त्यांनी जे आपल्याला संदेश दिला त्याचं अनुकरण केलं पाहिजे। आणि आपल्या शहराच्या बाबतीत मागच्या वर्षी विषय झाला होता आपल्या 426 मधल्या पुनरावृत्ती पुतळ्याच्या जागेचा। जवळपास 23 फेब्रुवारी परंतु बैठक पुढे ढकलण्यात आली। त्यामुळे फक्त एका सहीवर मागच्या जवळपास 1.25 वर्षापासून हा जागेचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे। खरं तर या वर्षीच्या जयंतीला या जागेचं हस्तांतरण होणं अपेक्षित होतं, परंतु प्रलंबित आहे। याबाबत आपले सर्व सहकार्यांना वस्तुस्थिती काही माहित आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचंय की निश्चितच आता जरी काही लोक त्याला वेळ लावत असते तर लवकरात लवकर तो आपली जागा हस्तांतरित करून घेऊन या ठिकाणी पुन्हा उभं राहण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। हीच आपण लोकशाही आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन राहील हेच बोलतो। आणि परत एकदा आपल्या सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा माझ्या शब्दात देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय देव। शिवाजी महाराज की जय, महाराज की जय। साठी सर्वांना मी प्रथम जयंतीच्या शुभेच्छा देतो। लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून खरं तर बहुजन समाज किंवा वंचित पीडित हे मेन प्रवाहात आणण्याचं काम आज 50-70 वर्षापूर्वी त्यांच्या लेखणीतून झालं। त्यांच्या कादंबऱ्या लेखणी नुसत्या भारतातच नाही तर जगात जवळजवळ 17 देशात भाषेत जाय फकीरा त्यातली अतिशय सुंदर आणि खरंच सगळ्यांनी वाचावं अशी कादंबरी जी लेख 50-70 वर्षापूर्वी समाजाला उपयोग आज सुद्धा त्यांच्या सर्वांना परत एकदा या अण्णाभाऊ साठे यांच्या शुभेच्छा देतो।